हॅलो नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या या ब्लॉगमध्ये, म्हणजेच आपलं खानदेशी लग्न 2 या भागमध्ये. तर व्हिडिओ प्लीज स्किप न करता बघायचा आहे, म्हणजे तुम्हाला आमच्याकडचे रिच्युअल्स म्हणजे पद्धती, लग्नाच्या पद्धती हे तुम्हाला सर्व प्रकारे कशा केल्या आहेत त्या दिसतील. त्यानंतर म्हणजे आजचा हळदीच्या ब्लॉगपासून मी सुरुवात केली आहे. तर हळद लागली नवरदेवाला. त्यानंतर हे जे येल्लो कलरचं त्याने गळ्यात घातलं आहे ना, तर याला आमच्याकडे पोयतं म्हणतात. ही याची विधी पार पडली. त्यानंतर ही दुसरी सेकंड विधी आहे. ह्याला वाण असं म्हणतात, वाण घेणं असं म्हणतात. नवरीलाही सेम असंच करावं लागतं आमच्याकडे, आणि नवरदेवालाही असं द्यायला लागतं त्यांच्याकडच्या 5 ज्या बायका असतात त्यांना. त्यानंतर हळद वगैरे चांगली लागली, म्हणजे लावून घेतली नवरदेव नवरीला दोघांनाही. आणि हे यानंतर आमचं मस्त नाच गाणं सुरू झालं. म्हणजे नवरीवाल्यांकडे वेगळा डीजे होता आणि हे मुंबईकरांना वेगळा डीजे होता. कारण आमच्याकडे कसं असतं, सगळं डीजेवर पूर्ण खानदेशीच गाणं लागतात आणि त्याच ठिकाणी ते नाचले जातात. आमच्याकडचे लोक हे त्याच पद्धतीने नाचतात. त्यामुळे मुंबईच्या लोकांना म्हणजे थोडंसं अनकम्फर्टेबल होईल म्हणून त्यांनाही दुसरा डीजे लावला होता साईडला. तर सकाळी ही इतकी सुंदर अशी ही म्हणजे नवरदेव नवरीला बैलगाड्यातून आणण्याची प्रथा ही मला प्रचंड आवडली. खूप छान होते. आणि पुढे असं आपल्या संत परंपरेनुसार टाळचिपळ्यांच्या नादात त्यांचं स्वागत केलं गेलं. खूप छान. त्याचनंतर बघा किती गोड दिसत होते ओमकार आणि दिशा, आणि हा तिचा भाऊ आहे पुढे गाडी हाकलताना असं त्यांनी दाखवलं आहे. त्याचनंतर नवरदेव नवरीचे आता ह्या सकाळी म्हणजे संध्याकाळी रिसेप्शन आहे, आणि हे जे आहे हे विधी आता ज्या ह्या विधी आहेत ते म्हणजे कोकणाच्या स्टाईलने, कोकणच्याच पद्धतीने ही विधी पार पडते. आधी त्यांनी सगळं लग्न वगैरे ज्या आपल्या विधी असतात त्या करून घेतल्या. परत इथेही वरमाळा घातल्यात. बघा किती सुंदर दिसत आहे वरमाळा घातल्यानंतर. म्हणजे हा एक असा क्षण असतो ना आपल्या लाईफमध्ये, खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे आपण कोणाचं तरी झालो आणि आत्तापासून आपल्या जीवनात कोणीतरी एक असा व्यक्ती आला आहे की तो आपलं काळजी घेणार आणि सगळ्या सुखदुःखात आपला साथ देणार. ही फिलिंग खूप महत्त्वाची आहे, आणि तीच फिलिंग इथे क्रिएट केली गेली आहे. बघा 7 पावलं 7 वचनांची रांगोळी ते काढली गेली. ती खूप सुंदर. बघा एक एक करून तुम्हाला दाखवते. 7वे पाऊल, नंतर 6वे पाऊल कायम एकत्र राहण्याचे, 5वे पाऊल कुटुंबाला सांभाळ करण्याचे, 4थे पाऊल सुखदुःख वाटून घेण्याचे, 3रे पाऊल धन आणि समृद्धीचे. एक एक असं इथे इतकं छान आपल्या या सप्तपदींचं महत्त्व केलं गेलं होतं ना, मी तुम्हाला सांगू शकत नाही. आणि ही रांगोळी तर कायच सांगू, इतकी छान. आणि त्याच्यात फुलांचं जे क्रिएटिव्ह टच दिला होता ना, आणि ह्या रांगोळीला कोणी जास्त म्हणजे हलवलंसुद्धा नव्हतं. साईडने सुद्धा फुलांच्या ताटं भरलेले आहेत, तुम्ही बघू शकता. म्हणजे आमच्या खानदेशात हे पहिलं लग्न मी असं बघितलं आहे की तिथे सर्व विधी व्यवस्थित आणि टायमावरच पार पडल्या गेल्या. खूप सुंदर. म्हणून मला हा व्लॉग स्पेशली टाकायला खूप आवडला, खूपच आवडला. त्यानंतर त्यांचं फोटोशूट वगैरे करायचं होतं. त्याचनंतर मी तुम्हाला इथे दाखवते की आमच्यामध्ये हे रुखवत म्हणता, तुमच्याकडे काय म्हणता हे कमेंट करून मला नक्की सांगा. हे नवरीकडच्यांनी नवरदेवाला द्यायचं असतं. तरी ते छोटेसे भातुकलीचे खेळणी माझं मन खूप म्हणजे बालपणींच्या आठवणीत घेऊन गेलं मला. तरी ते बघा हा दिवा आहे ना, तो पारंपरिक म्हणजे खूप जुन्या काळाचा दिवा आहे. इथे बघा वरुटा पाटा आहे, जातं आहे, खलबत्ता आहे, तुळशी वृंदावनचं आहे. नंतर इथे पापडं आहेत. म्हणजे त्यांनी खूपच कमी दिलं होतं. म्हणजे नवरदेवाल्यांचीच डिमांड होती की खूप कमी द्या सामान, कारण मुंबईला न्यायला पॉसिबल नाही आहे. आमच्याकडे खूप म्हणजे रुखवतमध्ये आणि नवरीकडे खूप
वाटून खूप सामाने दिलं जातं मुलाकडच्यांना. म्हणजे असं नाही आहे की हुंड्यामध्ये, त्यांना असं वाटतं की आपल्या मुलीला ह्या वस्तू उपयोगाच्या आहे म्हणून ते देतात. हुंडा वगैरे तसं काही नाही आहे. तर ही एक म्हणजे आईबापांकडून मुलींना भेट असते. इथे इतकं सुंदर सुंदर भांडी, छोटी छोटी भांडी वगैरे होती ना, मला खूप आवडली. हे बघा, छोटासा बंब होता हा पारंपरिक पद्धतीचा, खूप जुन्या काळी. हे गरम पाण्याचं वापरायचे त्यात, म्हणजे गरम पाणी करायचे. आणि बघा ज्वेलरी बॉक्स, डाळ्यांना पण असं टेडी बिअरसारखं त्यांनी एक टच दिला होता. आणि हे जे होते ना, नवरदेवाच्या बहिणीने हे दिलं होतं, तर तेही यात थोडंसं ठेवलं होतं. खूप सुंदर अशी नवरी सुपामध्ये कोरली गेलेली होती, छान अशी. तर थोडंसंच सामान होतं, म्हणजे हे नेताही आलं त्यांना व्यवस्थित. एवढ्या वस्तू नवरीला दिल्या त्यांनी. तर नंतर लग्नानंतर बघा हे जेवण, रसमलाई होती, भेंडीची भाजी होती, सॅलड होतं. नंतर इथे पुलाव भात होता, साधा नॉर्मल राईस होता, चपाती होती, पुरी होती, पापड होता, नंतर कोथिंबीर वडी होती. खूप छान जेवण होतं. म्हणजे यांचं जेवण आहे ना, यांनी असं नाही केलं होतं की राजस्थानी यांचा शेफ होता. खूप छान जेवण होतं. चारही टायमाला आम्हाला असं वाटलं नाही की आम्ही बाहेरचं खातो आहे. खूप छान यांनी व्यवस्था खूप छान केली होती. यांना 10 on 10 खरंच. त्याचनंतर जेवण केल्यानंतर माझं घर म्हणजे माझं सासरी मी आमच्या मंडळींना घेऊन गेलेली. आमच्या ज्या माळ्यावरच्या मंडळी आहेत त्यांना खूप इच्छा होती माझ्या गावाला येण्यासाठी, माझ्या सासरचं घर पाहण्यासाठी. तर ते गेलो आम्ही पाहिल्यानंतर आणि आलो आम्ही 7 वाजता. संध्याकाळी रिसेप्शन होतं. आणि ते बघा रांगोळ्या काढल्या होत्या, म्हणजे नवरीच्या घरापासून तर जिथे रिसेप्शन होतं तिथपर्यंत रांगोळ्या काढल्या होत्या. खूप सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या बघा. म्हणजे इथून तिथपर्यंत म्हणजे काढल्या गेल्या होत्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी. त्याचनंतर हे बघा गेट किती छान होतं. आणि इथे लिहिलं होतं की आपले म्हणजे ते पाटील, नवरीकडचे पाटील आणि नवरदेवांचं आडनाव दळवी. तर दिशा आणि ओमकार यांचा शुभविवाह. खूप सुंदर रांगोळी काढली होती. त्याचनंतर हे झुंबर होते ना, मला खूप आवडलं. आणि असं वाटत नव्हतं की ही वेडिंग खानदेशामध्ये आहे. असं वाटत होतं ना की आपण कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी आलो आहोत. स्पेशली एवढं जे असं म्हणजे व्यवस्था आहे ना, ती आमच्या खानदेशात केली जात नाही. तर खूप छान यांनी लग्न काढलं होतं. मला तर खूपच आवडलं यांचं सगळ्या ज्या पद्धती होत्या, नंतर जे काही त्यांच्या प्रथा होत्या खूप आवडल्या. आणि स्टेज इतका भला मोठा स्टेज होता. मी पहिल्यांदा बघितला एवढाच स्टेज. म्हणजे नॉर्मली छोटा असतो, पण यांचा एवढा स्टेज होता ना की 50 माणसं आरामात नवरदेव नवरीला शुभेच्छा देतील एवढा मोठा हा स्टेज होता. आणि त्याला पूर्ण असं फुलांनी, आर्टिफिशियल फुलांनी सजवलेलं होतं. खूप छान. आणि बघा इथे गर्दी बघू शकताय. मी पुढे बसली म्हणून कमी गर्दी होती, म्हणजे कमी गर्दी दाखवते सॉरी तुम्हाला. नंतर पाहुणे येणार होते त्यांचे. बघा इथे एवढा हे जे मैदान होतं ना, एवढ्या पाहुण्यांनी भरलं होतं ना, खूप भरलं होतं. त्यानंतर झाली नवरदेवाची एंट्री. नवरी आणि नवरदेव आमच्याकडे सोबत येतात, पण ह्या वेळेला नवरदेव आधी गेला आणि नवरी नंतर नव्हती. आणि तिची एंट्री खूप स्पेशल होती, तेही तुम्हाला मी दाखवणारच आहे. आणि इंट्रोडक्शन तेवढे एक जो म्हणजे इंट्रोडक्शन देणारा जो मुलगा होता ना, तो एवढा छान प्रकारे संवाद साधत होता ना, मला त्याचं बोलणं तर खूपच आवडलं. म्हणजे ह्या सिच्युएशनला काय बोलावं हे आईवडिलांना सुचत नसेल, म्हणूनच त्याला नेमलं असेल मला असं वाटतं. आणि बघा इथे नवरी आलेली आहे. खूप सुंदर अशी दिसत होती. घागरा चोली तिने घातलं होतं. आणि तिचा जो मेकअप होता ना, असा बटबटीत नव्हता. खूप नॅचरल मेकअप केला होता तिने. म्हणजे जशी होती ना तशीच दिसत होती. खूप छान. ती दिसायला अगोदरच खूप छान आहे. आणि नवरी तर बातच वेगळी आहे. त्यानंतर बघा आता नवरदेवालाही वाटलं असेल की एवढ्या दिवसांची माझी अपेक्षा म्हणजे संपली. 2-3 वर्षापासून ते मित्रमैत्रिणी होते आणि त्यानंतर त्यांनी ठरवलं की
आपल्याला आता लग्न करायचं आहे एकमेकांना जाणून घेतल्यानंतर. तर त्यानंतर त्यांनी लग्न केलं आणि जसं विचार केला असेल त्यांनी त्यांचं स्वप्नामधलं जसं वेडिंग आपण करू तसंच त्यांनी इथे आम्हालाही दाखवलं आणि त्यांचंही स्वप्न पूर्ण झालं असो. तर त्यानंतर इथे बघा किती केअरफुली तो तिची काळजी घेतोय. ह्याशिवाय एका मुलीला काय हवं असतं. बघा किती सुंदर दिसताय दोघं. मी खूप लांब होते त्यामुळे तुम्हाला झूम करून दाखवते. आणि बघा आता बघा गर्दी किती होती. साधारण 2-3 हजार लोक तर होतीच होती, कारण तिचे वडील तिथले शाळेचे संचालक आहेत, म्हणजे चेअरमन आहेत. आणि त्याच नंतर तिची मम्मी पण, नवरीची मम्मी पण प्रिन्सिपल आहे. तर म्हणजे राजनीतीमधले माणसं, नंतर परिवारातले त्यांचे सगळे नातेवाईक, त्यासाठी त्यांनी परत रिसेप्शन ठेवलं होतं, जेणेकरून सकाळच्या विधींना कोणाला येता नाही आलं तर संध्याकाळी येता आलं. तर हे आमच्याकडे आता मंगल अष्टक म्हटले गेले. मंगल अष्टक म्हटल्याशिवाय लग्न पूर्ण होत नाही, हे तुम्हालाही माहितीच असेल. तर संध्याकाळी मंगल अष्टक म्हटला गेला आणि अक्षदा पडला डोक्यावरती. तर ही ते पूर्णपणे पूर्णपणे संपन्न झाला विवाह आणि दोघीही फायनली लग्नबंधनात अडकले. त्याचनंतर इथेही त्यांनी वरमाळा घातल्या. इथे आमच्या इथे ना नवरदेवाला ओवाळलं जातं, त्याला साखर गोड वगैरे भरवलं जातं, साखर वगैरे पेढा वगैरे, त्यानंतर पाया पडल्या जातात. आमच्याकडे अशी पद्धत आहे. तुमच्याकडे कशी असेल तेच मला कमेंट करून प्लीज सांगा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर वरमाळा घातल्यानंतर जो फटाके फुटले ना आकाशात, कायच सांगू तुम्हाला, खूपच छान. आणि असं म्हणजे ग्रँड वेडिंग म्हणता येईल. आणि मी तुम्हाला परत एकदा सांगते की मी आमच्या खानदेशातली पहिली वेडिंग अशी आहे, लग्न असं आहे जे इतकं सुंदर आणि व्यवस्थितरित्या पार पडलं आहे. मला खूप आवडली यांची पद्धत. त्याच नंतर आम्ही जेवायला जाणार होतो आणि बाकीच्यांना म्हणजे आम्ही मुंबईकडचे, तर मुंबईच्यांना ट्रेन होती 12 वाजता, तर 9:30 वाजता त्यांना निघावंच लागणार होतं. मी परत माझ्या सासरी येणार होती, त्यामुळे मला काही घाई नव्हती. मी मस्त आनंदात व्यवस्थित अशी मजा घेत होती. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी नवरदेवाला नवरीला शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा दिल्यानंतर बघा रात्रीचं जेवण परत खूप छान होतं. इथे डाळ भात होता, चवळीची भाजी होती, नंतर मूग डाळ हलवा होता, खूप छान. आणि इथे आता नवरीकडचं रिसेप्शन मी तुम्हाला दाखवलं, आता नवरदेवकडचं दाखवणार आहे. हे आमच्या बिल्डिंगला त्यांनी गेट सजवलं आहे ओमकारान त्यांनी, नवरदेवाने. त्याचंही तुम्हाला मी एक छोटंसं दाखवते कार्यक्रम. तर खूप छान सजवलं होतं त्यांनीही. आम्ही सेकंड मजल्यावर राहतो, तर इथून त्यांनी फुलांच्या रांगोळ्या काढल्या होत्या, खूपच सुंदर. मला तर खूप आवडलं. 2-3 दिवस मी सासरी होते आणि बरोबर 14 तारखेला रिसेप्शन होतं. ही वेडिंग 10 तारखेची होती, 10 फेब्रुवारीची. आणि रिसेप्शन होतं नवरदेवकडच्यांचं 14 तारखेला, 14 फेब्रुवारीला. एक्झॅक्ट मी त्याच दिवशी आलेली परत. तर एक करून बघा किती छान यांनी पूर्ण ज्या 18 पायऱ्या होत्या त्या 18 पायऱ्यांवर त्यांनी छान अशी रांगोळी काढली होती. 2 दिवस तरी ही रांगोळी, फुलांची रांगोळी तशीच होती, खूप सुंदर. आणि दारासमोर त्यांनी रांगोळी काढली होती छान अशी. सकाळी सत्यनारायणची पूजा होती आणि संध्याकाळी रिसेप्शन होतं. तर बघा किती छान फुलांची रांगोळी काढली आहे, खूपच सुंदर. तर सत्यनारायणचा प्रसाद घेतला, दर्शन घेतलं इथे दुपारी. आणि त्याच नंतर हे आपले नवरी बघा किती क्यूट दिसत आहे, सुंदर दिसत आहे. तिने येल्लो कलरची अशी साडी नेसली आहे, छान दिसत होती. आणि बघा संध्याकाळी रिसेप्शन, ओमकार आणि दिशा. खूप छान हॉल होता हा मुंबईमध्ये, खूपच छान, मला खूप आवडला. आणि हे इथे सेल्फी पॉईंट होता, खाली होतं त्यांचं, 2nd फ्लोअरला होतं रिसेप्शन. आणि ते जेवणाचं व्यवस्था केली होती खालीच.
खूप छान होतं. तर एंट्री केल्याच बघा इथे गणपतीचं असं मस्तपैकी स्टेज मांडलेलं होतं, खूप सुंदर. गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेतला मी. मला गणपती बाप्पा खूप आवडतात. त्यात नंतर मागे ना वेलकम ड्रिंक वगैरे होतं. पाण्याची बॉटल होती. 2 प्रकारचे ज्यूस होते. एक पायनॅपल होता आणि एक पेर होता. त्याचनंतर इथेही यांनी बघा केवढं मोठं स्टेज आहे. खूप छान आणि किती सुंदर सजवलं आहे. तर हे बघा इथे आपल्या नवरदेव नवरीची एंट्री झाली आहे. त्याने असं ब्लॅक कलरचा कोट घातला होता आणि तिने अशी लाईट कलरची साडी घातली होती, मोती कलरची. खूप छान दिसत होती ती, खूपच छान. आणि एंट्री झाल्यानंतर पुढे मी तुम्हाला दाखवणारच आहे, व्हिडिओ स्किप नका करू. आणि भावाचं लग्न असल्यावर बहिणी डान्स करणार नाही असं काय होणारच नाही. तर त्यांनीही डान्स केला आणि फनी डान्स होता, खूप छान डान्स होता. मला खूप आवडला की लग्न झाल्यानंतर मुलगा कसा अडकतो, तो डान्स होता छान असा. खूप छान केला हे चौघींनी डान्स. आणि त्यानंतर बघा किती छान जेवण. बासुंदी तर मला खूप आवडली. पनीरची भाजी, डाळ भात, पुलाव भात होता, सॅलड होतं आणि ही आपली मिक्स व्हेजची भाजी होती. पुरी गरमागरम होती, चटणी होती आणि कोथिंबीर वड्या. आणि ही बारकी आमची आईस्क्रीमच खात होती. तिला आईस्क्रीम खूप प्रचंड आवडते. जेवण केल्यानंतर आता आम्ही घरी निघालो आहे. तर मंडळी, हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करून प्लीज नक्की सांगा. कमेंट करा प्लीज. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि असेच हेल्दी राहा.